हाय फ्रेंड्स, हॅलो. कसे आहात सगळे? आजचा मेनू आहे आपला मिरच्यांची भजी. सगळ्यात आधी आपण काय केले हे बघा. ह्या अशा प्रकारे ह्या मिरच्या आपण मधून कापून घेतल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे मीठ. आणि भज्यांसाठी लागणारं साहित्य म्हणजे बेसन पीठ, जिरे, ओवा, मीठ आणि हळद. यामध्ये तुम्हाला थोडंसं असं जाड असं टेक्स्चर तयार करून घ्यायचं आहे, बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी आपण भरूया मिरच्यांमध्ये मीठ. हे बघा, अशा प्रकारे आपण 2 भाग करून घेतले आहे. त्यामध्ये मीठ भरूया, जेणेकरून मिरची नुसती तिखट लागणार नाही आणि छान टेस्टी लागेल. तोपर्यंत मी एका साईडला गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल छान असं कडक होऊ द्यायचं. या मिरच्या थोड्या जाड असल्यामुळे थोडा जास्त वेळ तळू देण्याची गरज असते. नाहीतर काय होतं मिरच्या आतमध्ये कच्चीच राहते आणि वरचं पीठ जे आहे ते करपून जातं. त्यामुळे आधी तेल कडक होऊ द्यायचं आणि नंतर फ्लेम थोडी कमी करायची. चला, आता आपण बॅटर तयार करूया. हे बघा, या बॅटरमध्ये आपण पाणी ओतूया आणि चमच्याने किंवा तुमच्याकडे काही असेल दुसरं त्याने छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. खूप जास्त पातळ पण नको, नाहीतर काय होतं, आपण मिरची त्यात टाकल्यानंतर ते पीठ त्याला पूर्णपणे एकजीव लागत नाही तर मग पूर्ण तेलामध्ये टाकल्यानंतर पीठ साईडला होऊन जातं आणि मिरची वेगळी होऊन जाते. असं नको व्हायला. हे बघा, बॅटरची थिकनेस अशा प्रकारची हवी. हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी. हे बघा किती छान झालं आहे. आता आपण काय करूया, आता आपली सेकंड स्टेप म्हणजे हे अशी या प्रकारे मिरची त्यामध्ये बुडवायची आणि आपल्या तेलामध्ये सोडायची. हे बघा, आपलं तेल तापलं आहे किंवा नाही हे अशा प्रकारे चेक करायचं. हे बघा, आपलं तेल छान असं तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण मिरच्या सोडू शकतो. हे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि पीठ पण त्याला पूर्णपणे व्यवस्थित लागले गेलं आहे. कुणाकुणाला आवडतात बरं हे मिरच्यांचे भजे? मला तर खूप आवडतात आणि खाण्यासाठी पण अगदी चवदार, टेस्टी आणि हेल्दी. हो, पण जास्त प्रमाणात खाऊ नका बरं. परत म्हणाल हेल्दी आहे घ्या खाऊन, असं नका करू. हे बघा, जेवढे मावतील तेवढे एका वेळेस त्यामध्ये तेलामध्ये सोडून द्यायचे आणि एक 5 मिनिट अशी, 5 पण नाही, शक्यतो 2 मिनिट वाट बघायची. खालची बाजू पूर्ण छान भाजून झाल्यानंतर आपल्याला मिरच्या पलटून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे पलटून घेणे गरज असते. त्याला पलटून घ्यायच्या आणि थोडंसं अधूनमधून हलवत राहायचं. हे बघा, त्या मिरच्यांमधलं पाणी जे आहे ते बाहेर येत आहे. किती सुरेख दिसत आहेत ना. छान असं फ्राय करून घ्यायच्या, जेणेकरून त्या एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतील. हे बघा किती सुंदर असं दिसत आहेत, कलर आलेला आहे. हे बघा किती छान. पाऊस म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे पक्वानांची आठवण येते. मला तर सगळ्यात जास्त म्हणजे चहा आणि मिरचीचे भजे म्हणजे स्वर्गसुख. तुम्हाला काय आवडतं बरं पावसामध्ये?
नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा आपल्या मिरच्या झाल्या आहेत तयार. बघा किती सुरेख दिसत आहेत. तुम्ही याला चहासोबत किंवा सॉससोबत कशासोबत पण खाऊ शकता. चला या तर मग मिरच्यांचे भजे खायला. बाय बाय.